ओके. सो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे एमसीक्यूज पीवायक्यूज बघतोय. त्याच्यामध्ये काय काय शॉर्टकट आहे ते पण आपण बघणार आहे. ओके. 63 नंबर तुम्हाला दिसतोय पीवायक्यू. 63 नंबर पीवायक्यू दिसतोय का तुम्हाला? Yes, sir. ओके. अजून कोण ऍड होतंय का? ओके. ओके. काय सांगितलं बघा त्याच्यामध्ये. टू आयडेंटिकल कॅपॅसिटर्स ए अँड बी आर कनेक्टेड इन सिरीज टू बॅटरी ऑफ ईएमएफ ई. कॅपॅसिटर बी कंटेन्स अ स्लॅब ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के. QA and QB are the charges stored in A and B. When the dielectric slab is removed, the corresponding charges QA dash and QB dash are what? त्याच्यामध्ये कसं सोडवायचं तुम्हाला बघा, थोडा हिंट देतो मी. ओके. बघा, लक्ष द्या. बर. तर याच्यामध्ये तुम्हाला दोन केस दिलेत. केस नंबर फर्स्ट केस काय सांगितले? ए साठी. ए साठी काय सांगितलंय की डायलेक्ट्रिक स्लॅब नाहीये. कॅपॅसिटर बी कंटेन्स स्लॅब ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के. अँड ए म्हणजेच काय? ए झाला डायलेक्ट्रिक विदाउट डायलेक्ट्रिक स्लॅब. सो बी मध्ये डायलेक्ट्रिक स्लॅब आहे आणि ए मध्ये डायलेक्ट्रिक स्लॅब नाहीये. डायलेक्ट्रिक स्लॅबचा अर्थ कळतो तुम्हाला? डायग्राम मध्ये दाखवतो बघा तुम्हाला इथे मी साईडला. एक मिनिट, प्लेन पेज ओपन करून ठेवतो. ओके. इथे काढतो बघा मी. समजा कॅपॅसिटर असेल नॉर्मली, तर त्याच्या आतमध्ये काही नाहीये, म्हणजे इट्स एअर विदाउट एनी डायलेक्ट्रिक स्लॅब. जर त्या स्लॅबच्या आतमध्ये जर डायलेक्ट्रिक असेल तर तो असं इथे दाखवतात. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट त्याचा के आहे. ओके. सो इफ देर इज नो डायलेक्ट्रिक स्लॅब इन दिस कॅपॅसिटर, द कॅपॅसिटी विल बी ऑनली सी. आणि जर कॅपॅसिटीच्या आतमध्ये डायलेक्ट्रिक स्लॅब असेल तर कॅपॅसिटी आणि त्याचे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे के, तर कॅपॅसिटी होणार के इंटू सी. ओके. सो दिस इज फॉर ए, कॅपॅसिटी इज सी, अँड दिस इज फॉर बी, कॅपॅसिटी इज के इंटू सी. ठीक आहे, इनिशियल केसमध्ये. त्याच्यानंतर सेकंड केस काय सांगितले? वेन द डायलेक्ट्रिक स्लॅब इज रिमूव्ह. आता जेव्हा डायलेक्ट्रिक स्लॅब रिमूव्ह करणार तेव्हा ए मध्ये सुद्धा सी हे कॅपॅसिटी राहणार आणि बी मध्ये सुद्धा काय राहणार? एवढीच राहणार, सी एवढीच कॅपॅसिटी राहणार. ठीक आहे. सो बी ची पण कॅपॅसिटी किती येणार? सी म्हणूनच येणार. मग ते आता कसे कनेक्ट केले आहेत? तर बॅटरीला कनेक्ट केलेत, म्हणजे ते सिरीज मध्ये. आता सिरीज कॅपॅसिटीसाठी एक मिनिट. ओके. आता सिरीज कॅपॅसिटीसाठी तुम्हाला सोल्युशन दाखवतो मी. ओके, लक्षात द्या. फर्स्ट केस सगळ्या सांगितली. ए कंटेन्स स्लॅब अँड बी, सॉरी, ए इज नॉट कंटेनिंग एनी स्लॅब अँड बी इज कंटेनिंग स्लॅब. सो ए ची कॅपॅसिटी आली सी, सी बी ची कॅपॅसिटी आली के इंटू सी. बट
बोथ आर कनेक्टेड इन सिरीज. सिरीज कॅपॅसिटीसाठी फॉर्म्युला काय होतो? 1/c प्लस 1/c2. म्हणजे त्याचं जर आपण बायफर्केशन केलं तर आपला फॉर्म्युला तो CA इंटू CB डिवाइड बाय CA प्लस CB. CA ची व्हॅल्यू CA, CB ची व्हॅल्यू KC आहे. पुन्हा ते पुट केलं, व्हॅल्यू किती मिळाली? K/K+1C. सो दिस इज द कॅपॅसिटी वेन A does not contain any slab and B contains any slab. आता त्यानंतर जेव्हा B चा स्लॅब रिमूव्ह करणार तेव्हा दोघांची कॅपॅसिटी काय झाली? सेम झाली. ओके, कॅपॅसिटी सेम झाल्यामुळे पुन्हा दोघं सिरीज मध्ये तर आहेत. म्हणजे दोघांची नेट कॅपॅसिटी काय आली? C इंटू C डिवाइड बाय C+C. So formula will be C/2. So this is the C net when B is without slab and this is the C net when B is with slab. आणि या दोघांचा रेशिओ काढायचा आहे. सो K/K+1C एक फॅक्टर आहे आणि C/2 एक फॅक्टर आहे. त्यांचा रेशिओ काढायचा आहे, पण त्याच्यामध्ये पण पहिल्यांदा चार्ज किती ते काढायचा आहे. रेशिओ कशाचा विचारला बघा, लक्ष द्या. रेशिओ आपल्याला विचारला कशाचा? करस्पॉन्डिंग चार्जेस QA अँड QB. सो QA QB चा रेशिओ आपल्याला विचारला. ओके, सो पहिल्यांदा C नेट चा वापर करून पहिल्यांदा QA किती आहे आणि QB किती आहे आपण बघूया. सो इन फर्स्ट केस that is when B contains slab, QB dash. लक्षात द्यायचं त्याला. After the slab is removed, CA CB will be both will be C and net capacity will be C/2. Now जेव्हा ते स्लॅब रिमूव्ह करणार तेव्हा दोघांचा चार्ज सेम असणार. आता चार्जचा फॉर्म्युला काय? C इंटू V. पण C नेट किती आलाय? C/2 आलाय इंटू V. सो दिस इज QA डॅश आणि QB डॅश. ओके, आणि मग QB किती येणार इनिशियली? जेव्हा स्लॅब कंटेन करतोय तेव्हा QA अँड QB बोथ विल बी सेम, बट इट इज दिस C इंटू B. हा C झाला, म्हणजे हा इथे लिहिलाय बघा, आणि बाजूला V आहे. सो दिस इज अ चार्ज when B contains some slab and this is the charge when no one is containing dielectric slab. म्हणजे ह्याचा आणि ह्याचा रेशो आता आपण घ्यायचा. सो QB डॅश अपॉन QB जर केलं तर QB डॅश इज CV/2 आणि QB इज इक्वल टू KCB/K+1. याच्यामध्ये काय काय कॅन्सल झालं? CC कॅन्सल झाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून VB कॅन्सल झाला, मग राहिलं काय? K+1 जे इथे खाली ते वरती आलं आणि खाली 2 एक आहे आणि K आहे, सो 2K राहिलं. ठीक आहे, आन्सर विल बी व्हॉट? इट इज QB डॅश अपॉन QB इज इक्वल टू K+1/2K. ठीक आहे, ह्याच्यामध्ये पॉइंट काय इम्पॉर्टंट आहे? चार्ज स्टोर्ड ऑन द कॅपॅसिटर इज C इंटू V and when any capacitor containing slab the capacity will be K इंटू C. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा याच्यामध्ये. हा हे दोन पॉईंट महत्वाचे आहेत. एक, स्लॅब असताना कॅपॅसिटी आहे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इंटू ओरिजिनल कॅपॅसिटी, आणि दुसरं चार्जचा फॉर्म्युला काय येणार? कॅपॅसिटी इंटू पोटेन्शियल डिफरन्स. ओके, C नेट हाय KC/K+1 आणि पोटेन्शियल डिफरन्स V1. सेम कॅपॅसिटी डायरेक्ट्रिक स्लॅब रिमूव्ह केल्यावर सुद्धा कॅपॅसिटी C आहे, पण नेट कॅपॅसिटी येणार C/2 बिकॉज बोथ आर कनेक्टेड इन सिरीज. आणि चार्ज काय येणार? कॅपॅसिटी दॅट इज C/2 इंटू V. दोघांचा नंतर रेशिओ घेतला. ठीक आहे, हा पॉईंट समजला सर्वांना? क्लिअर आहे? मला डाऊट आहे याच्यामध्ये? डाऊट असेल तर विचारा, डाऊट असेल तर पटापट विचार. ओके, नसेल तर ओके म्हणून सांगा. आहे का डाऊट कोणाला? नो सर. बाकीच्यांना डाऊट आहे कोणाला? नो सर. ओके, नेक्स्ट आपण स्टार्ट करूया. नेक्स्ट, ओके 62 काय दिलं बघा त्याच्यामध्ये? एक मिनिट.
दिसतंय तुम्हाला सर्व? हॅलो, हा सर्व दिसतंय ना? हाँ सर. ओके, ठीक आहे. त्याच्यामध्ये बरं, काय दिलं बघा. कन्सिडर लॉंग युनिफॉर्मली चार्ज सिलेंडर हॅव्हिंग कॉन्स्टंट व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी लॅम्बडा and radius r. The Gaussian surface is in the form of cylinder of radius r, such that vertical axis of both the cylinders coincide. For a point inside the cylinder, r is less than capital R. Electric field is directly proportional to what? पुन्हा मी रिपीट करतो बघ. Consider a long uniformly charged cylinder having constant volume charge density lambda. Now, first of all, tell me what is charge density. चार्ज डेन्सिटी म्हणजे त्यांनी ते लॅम्बडा सांगितलाय. फॉर्म्युला काय येणार? इट इज चार्ज पर युनिट व्हॉल्यूम. हे चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे, बरोबर? ठीक आहे, म्हणजे चार्जचा फॉर्म्युला काय आला? लॅम्बडा इंटू व्हॉल्यूम, राईट आहे? ओके, त्यांनी डायग्राम कशी दाखवली आहे. एक सिलेंडर घेतलाय आणि तो फुल्ली चार्ज आहे, फुल्ली चार्ज आहे. ओके, आणि त्याचा एक एक्सिस आहे, कॉमन एक्सिस आहे. नंतर गॉशियन सरफेस घेतलाय, तो आतमध्ये आहे, छोटासा आहे. त्याची रेडियस ही कॅपिटल आर आहे आणि आतमध्ये जो गॉशियन सरफेस आहे सिलेंड्रिकल, त्याची रेडियस आहे स्मॉल आर, सच दॅट स्मॉल आर इज लेस दॅन कॅपिटल आर. हे सांगितलं त्याने. ठीक आहे, मग आता विचारलं काय? इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्ट प्रपोर्शनल टू व्हॉट? हा क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्या आपल्याला काय काय क्वांटिटी दिल्या आहेत. आपल्याला चार्ज डेन्सिटी दिलेली आहे, चार्ज बद्दल म्हटलंय आणि इलेक्ट्रिक फील्ड बद्दल विचारलं. ठीक आहे, तर मला माहिती आहे की गॉस लॉ जो आहे, गॉस लॉ तुम्ही ऐकलाय नाव? गॉस लॉ. Yes sir. नथिंग बट इलेक्ट्रिक फील्ड इन डॉट एरिया इज इक्वल टू टोटल चार्ज अपॉन एप्सिलॉन 0. हा गॉस लॉ, हा इथे लक्षात ठेवण्यासारखा आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटू एरिया इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0. तर इलेक्ट्रिक फील्डचं रिलेशन जर आपल्याला क्यूशी काढायचं असेल किंवा लॅम्बडाशी काढायचं असेल तर आपल्याला वन अँड ओनली हाच फॉर्म्युला आहे. ठीक आहे, समस्या काय सांगतोय मी ते. सो आपल्याला त्यासाठी हा फॉर्म्युला जर वापरायचा झाला मग कसं लिहिता येईल बघा. एक मिनिट, आपण मग ते डायरेक्ट सोल्युशन बघूया. ओके, एक मिनिट मी क्लिअर करतो. ठीक आहे, आता सोल्युशन मध्ये काय दिलंय बघा. बघा, हा फॉर्म्युला जो आहे ना मी तसाच लिहिला, जो आता मी लिहिला तो तसाच आहे, काय वेगळं नाही लिहिलं याच्यामध्ये. जर नीट चेक केलं तर ई इंटू डीएस, डीएस घ्या किंवा ए इंटू ए घ्या, फरक नाही पडत. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ डीएस म्हणजेच ए विच इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन 0. मला सांगितल्याप्रमाणे म्हणजे हा बघा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, सो ह्याच्यामध्ये एवढं लिहायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही हे घेतलं तरी चाललं असतं, काय प्रॉब्लेम नाही. ओके, बट क्यू इज इक्वल टू व्हॉट? इट इज इन टर्म्स ऑफ चार्ज डेन्सिटी, दॅट इज लॅम्बडा इंटू व्हॉल्यूम. लॅम्बडा इंटू व्हॉल्यूम. आता हा सिलेंडर आहे, सिलेंडरचा व्हॉल्यूम काय येणार? व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इज व्हॉट? इट इज पाय आर स्क्वेअर एच. आता एचच्या जागी इथे एल लिहिलंय, लेंथ, पाय आर स्क्वेअर एच. सो दिस इज द चार्ज, टोटल चार्ज. मग तो इथे पुट केला बघा त्यांनी, लॅम्बडा पाय आर स्क्वेअर एल. ठीक आहे, डिवाइड बाय एप्सिलॉन 0 ऍज पर द गॉस लॉ. ओके, पण टोटल एरिया, सरफेस एरिया घ्यायचा आहे. हा जो एरिया आहे तो सरफेस साठी आहे, म्हणजे गॉस लॉ हा सरफेस साठी आहे. त्यामुळे इथे जे व्हॉल्यूम घेते ते पाय आर स्क्वेअर एच आहे. हा एरिया आहे तो सरफेस एरिया विच इज इक्वल टू 2 पाय आर आहे. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. त्यानंतर सगळं कॅन्सलेशन झाल्यावर राहतं काय? इज इक्वल टू लॅम्बडा आर अपॉन 2 एप्सिलॉन 0. आता आर हा लॅम्बडा इज कॉन्स्टंट, एप्सिलॉन 0 अँड 2 इज कॉन्स्टंट. सो वी कॅन राईट इज प्रपोर्शनल टू आर. ठीक आहे, म्हणजे ह्या एमसीक्यू मध्ये लक्षात काय आलं आपला? गॉस लॉ लक्षात ठेवला आपण. हा मेन पॉईंट आहे, गॉस लॉ इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, बाकी काही इम्पॉर्टंट नाही. लक्षात आलं तुम्हाला हे? जाऊया पुढे. Yes sir. ओके, बरं. नेक्स्ट आता पार्टिकल ए हॅज चार्ज प्लस युनिट. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं लक्षात घ्या काय पॉईंट आहे.
A particle A has a charge Q and particle B has a charge 4Q. लक्षात घ्या, ते चार्ज दिलाय. पुढे काय सांगितलं, each has the same mass m, दोघांचा मास सेम आहे. When they are allowed to fall from the rest to the same potential, म्हणजे वरून समजा ते चार्ज खाली पडले, ठीक आहे, then the ratio of their speed will be. आता क्वांटिटी कोणत्या कोणत्या दिल्या याच्यामध्ये नीट जरा विचार करूया आपण. क्वांटिटी याच्यामध्ये तुम्हाला एक मिनिट हा. ओके, क्वांटिटी यामध्ये तुम्हाला क्यू बद्दल बोलतायत, तुम्हाला मास बद्दल बोलून दाखवतायत, तुम्हाला स्पीड बद्दल विचारतायत. ओके, यांचं रिलेशन काय, आता क्यू म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिकची क्वांटिटी आणि मास आणि स्पीड हे मेकॅनिक्सची क्वांटिटी आहे. मग इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं मेकॅनिक्सची रिलेशन मिळवण्यासाठी आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला आहे. फोर्सचा ऍक्च्युअली फॉर्म्युला मास इंटू ऍक्सिलरेशन असतं. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये फोर्सचा फॉर्म्युला आहे क्यू इंटू, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सो दिस बोथ कॅन बी रिलेटेड विथ इच अदर. समजलं इथे, इलेक्ट्रोस्टॅटिक क्वांटिटी जर मेकॅनिक्सच्या क्वांटिटीला रिलेट करायचं असेल तर फोर्सचा एक आधार घ्यायचा. ओके, म्हणजे याच्यामध्ये काय ना तुम्हाला एम ए इज इक्वल टू क्यू इंटू ई. सो ए इज इक्वल टू व्हॉट, क्यू ई अपॉन एम. आता समजा ए साठी असेल तर इथे चार्ज प्लस क्यू आहे, ते जर बी साठी असेल तर चार्ज 4Q आहे. ओके, आता हे जरा ऍक्सेलरेशन, पण त्याचं रिलेशन आपल्याला कशाशी जोडायचं आहे, स्पीडशी जोडायचं आहे. आता ऍक्सेलरेशन आणि स्पीडचं रिलेशन जोडायचं असेल आणि त्याच्यामध्ये मोशन दाखवली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मग न्यूटनचं थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन वापरायचं, यू स्क्वेअर प्लस 2s. व्हॉट इज यू, इट इज इनिशियल वेलॉसिटी. अँड त्यांनी सांगितलं काय, दे आर स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट. रेस्ट पासून सांगितलं त्यांनी, बरोबर ना. इनिशियल वेलॉसिटी दोन्हीकडे काय येणार, एक मिनिट हा, दोन्हीकडे इनिशियल वेलॉसिटी 0 येणार दोन्ही केसमध्ये. सो VA स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, इट इज 2AS and VB square is equal to what, it is equal to 2ABS. but S is distance covered. आता सेम पॉइंट पासून सोडतात दोघांना पण, मग डिस्टन्स पण सेम येणार. मग रेशो फक्त कोणाचा राहणार, ऍक्सेलरेशनचा रेशो राहणार. ठीक आहे, आपण सोल्युशन बघूया. ओके, सोल्युशन मध्ये काय दाखवलंय बघा. बघा, त्यांनी ऍक्सेलरेशन इथे पण काढून घेतलंय आणि इथे पण काढलंय, दोघांचं ऍक्सेलरेशन काढलंय. ऍक्सेलरेशनचं रिलेशन मिळालं ए इज इक्वल टू AB अपॉन 4. म्हणजे हे जर नीट विचार केला तर हा 4Q आहे, ह्याच्यामध्ये काहीच नाहीये. मग रेशो घेतला तर काय येणार, AB अपॉन 4 येणार. तुम्ही घेऊन बघायचा रेशो. आता ए आणि एबीचं रिलेशन मिळालं, पण आपल्या वेलॉसिटीचा रेशो पाहिजे. तर वेलॉसिटी मध्ये कन्वर्ट करायला कायनेमॅटिकल थर्ड इक्वेशन, V स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. पण इनिशियल वेलॉसिटी 0 काय, कारण बोथ आर फॉलिंग फ्रॉम रेस्ट आणि दोन्ही पण सेम डिस्टन्स म्हणून सोडतात, त्यामुळे दोन्हीकडे एचच्या जागी एक्स आला. सो VA स्क्वेअर आणि VB स्क्वेअरचा रेशो घेतला, 0 कॅन्सल झाला. सो इथे AA अपॉन AB येणार, पण AA अपॉन ABचा रेशो आपण ऑलरेडी काढलेला आहे. एबीची सॉरी ए ची व्हॅल्यू जी आहे ऑलरेडी आपण काय मिळवली बघा, इथे AB अपॉन 4 आहे. ठीक आहे, त्यामुळे AB अपॉन 4 आल्यामुळे तुमचा इथे हा जो AB कॅन्सल झाला. ओके, आणि हे स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट घेतल्यामुळे काय आलं, 1/2 आलं. आन्सर काय येणार त्याच्यामध्ये, इट इज इक्वल टू 1:2. समजते तुम्हाला हे, Yes, sir. चौघाच्या चौघा जॉईंट आहेत का, ईशान आहे. सर सोल्युशन दाखवा ना पुन्हा एकदा. सोल्युशन सोल्युशन काय पुन्हा बोलतो, सोल्युशन दाखवू, दाखवा. सोल्युशन पुन्हा दाखवा. इकडे बघ. पहिल्यांदा मी सांगितल्याप्रमाणे फोर्सचं दोन फॉर्म्युले आहेत, एक इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये सुद्धा आणि एक मेकॅनिक्स मध्ये सुद्धा. मेकॅनिक्स मध्ये एम इंटू ए, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये काय येणार, चार्ज इंटू ई. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये चार्ज इंटू ई बघा, इथे दाखवलेलं आहे. बघा इथे, हा कुठे गेला शिफ्ट, बघा फॉर्म्युला, फोर्स इज इक्वल टू चार्ज इंटू असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, एक मिनिट हा, बघा हा फॉर्म्युला वापरून.
एकावर चार्ज क्यू आहे आणि एकावर चार्ज 4Q आहे, म्हणून कसं आहे ते V1 मध्ये वाचा तुम्ही बाय कर. V1 तुम्हाला दाखवू का मी? V1 मध्ये काय सांगितलंय? A चा चार्ज Q आहे आणि B चा चार्ज 4Q आहे. दोघांचा मास सेम आहे आणि दोघं पण रेस्ट पासून खाली पडतात. सेम पोटेन्शियल म्हणजे डिस्टन्स सेम. ठीक आहे. पार्टिकल ए ची वेलॉसिटी वरती पाहिजे, पार्टिकल बी ची वेलॉसिटी डिनॉमिनेटर पार्ट मध्ये पाहिजे. त्यामुळे V/VB आपण काढ. समजलंय? हा हा. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. बरं, पुढे एक मिनिट हा. नेक्स्ट मध्ये काय सांगितलं बघा, 60 नंबर. Seven capacitors, each of capacitance 2 microfarad, are connected in a configuration to obtain an effective capacitance 6/13 microfarad. 7 capacitors, प्रत्येकाची कॅपॅसिटी 2 मायक्रोफॅरॅड आणि त्यांचं इफेक्टिव्ह कॅपॅसिटी 6/13 यायला पाहिजे. तुम्ही कसं कॉम्बिनेशन कराल, किती सिरीज मध्ये लावाल, किती पॅरल मध्ये लावाल. आता जेव्हा असं सम येतं ना, तेव्हा प्रॅक्टिकली ऑप्शन चेक करून बघायचे. ठीक आहे, प्रॅक्टिकली ऑप्शन चेक करून बघायचं. एक्झाम्पल तर पहिलं ऑप्शन काय दिलं त्यांनी, 5 कॅपॅसिटर्स इन पॅरलल अँड 2 कॅपॅसिटर्स इन सिरीज. चेक करायचं की ओव्हरऑल कॅपॅसिटी एवढी यायला पाहिजे. ठीक आहे, बघूया आपण. 6/13 मायक्रोफॅरड आपल्याला पाहिजे. 7 कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड. आता अँड म्हटल्यावर ते जॉईन केले. ठीक आहे, 5 कॅपॅसिटर्स इन पॅरलल अँड 2 कॅपॅसिटर्स इन सिरीज असं त्यांनी सांगितलं. ऑप्शन बघूया. ऑप्शन मध्ये पण त्यांनी काय केलंय, डायरेक्टली ट्रायल अँड एरर केलं, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठले लॉजिक नाही वापरलंय. पहिलं ऑप्शन घेऊन त्यांनी चेक केलंय की आन्सर काय आहे. ओके, तर ज्याच्यामध्ये जे आन्सर मॅच होईल ते तुमचं ऑप्शन असं घ्यायचं. त्याच्यामध्ये कुठलंही आपल्याला लॉजिक नाहीये किंवा फॉर्म्युला रेडीमेड नाहीये कॅपॅसिटरचा. सिरीज पॅरललचा कॅपॅसिटरचा फॉर्म्युला आहे, नो डाऊट, त्याचा प्रॉब्लेम नाहीये. कुठला तरी एक ऑप्शन उचलावं लागेल आन्सर मध्ये. त्यांनी काय केलंय, एक ऑप्शन उचलला, काय, 3 कॅपॅसिटर्स इन पॅरलल अँड 4 इन सिरीज. ठीक आहे, मग जेव्हा 3 कॅपॅसिटर पॅरलल येतात, दाखवतो तुम्हाला मी काय सांगितलं त्यांनी. 3 कॅपॅसिटर्स इन पॅरलल. आता पॅरलल जेव्हा कॅपॅसिटर लावतात 3, सर्वांची व्हॅल्यू सेम आहे, ह्याला म्हणतात पॅरलल कनेक्शन असं. ठीक आहे, तेव्हा कॅपॅसिटी जी आहे पॅरललची ती ऍड होते, सिम्पली ऍड होते. हा फॉर्म्युला आहे. तेच जर कॅपॅसिटर आपण सिरीज मध्ये लावले तर फॉर्म्युला असा चालतो बघा, 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 असा फॉर्म्युला चालतो. मग त्याच्यामध्ये CS जो येईल तो आहे. ठीक आहे, आता 3 कॅपॅसिटर सगळ्यांची व्हॅल्यू सेम आहे, सिरीज मध्ये लावली तर ओव्हरऑल काय येणार, 3 × C येणार. म्हणजे हे कॉम्बिनेशन आलं, त्याची व्हॅल्यू किती आली, ओव्हरऑल व्हॅल्यू आली 3C आली, या सर्वांची ओव्हरऑल व्हॅल्यू. ठीक आहे, नेक्स्ट काय सांगितलं आन्सर मध्ये की 4 इन सिरीज. 4 इन सिरीज, 4 सिरीज म्हटल्यावर त्यांची कॅपॅसिटी 1/C प्लस 1/C प्लस 1/C प्लस 1/C येणार. तुम्ही सर मग प्लस का केलंय, ह्याच्यामध्ये प्लस का केलाय. जेव्हा शब्द अँड वापरतात ना, अँड, तेव्हा समजा की ते लाईनीत आहेत. याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ झाला की पॅरलल कॉम्बिनेशन जे आहे 3C हे एक आणि सिरीज कॉम्बिनेशन आहे CS हे दुसरं. हे दोघं पण अँड म्हणजे हे पण सिरीज मध्ये आहेत. म्हणजे हा एक कॅपॅसिटर, ह्याचा एक कॅपॅसिटर समजा मी दाखवला याचा, तर तो कॅपॅसिटर असा आहे 3C चा, म्हणजे पॅरललचा एक इफेक्टिव्ह व्हॅल्यू आणि CS चा एक व्हॅल्यू आहे, मग ते इथे दाखवलं. मग अँड शब्दाचा अर्थ की हे सिरीज मध्ये येणार, म्हणजे हे पण सिरीज मध्ये आलं. म्हणजे ओव्हरऑल ह्यांची कॅपॅसिटी काय झाली पुन्हा, 1/C इज इक्वल टू 1/CP प्लस 1/CS. ओके, पण 1/CP चा आन्सर काय मिळाला आपल्याला, याच्यामध्ये CP ची व्हॅल्यू 1/3C आली.
आणि CS आपल्याला माहिती आहे की रेसिप्रोकल ऍड होत जातात, म्हणून 1/c प्लस 1/ch काय ना 1/c प्लस 1/c 4 टाइम्स बिकॉज 4 आर इन सिरीज. या सर्वांना सॉल्व्ह करून जे आन्सर येईल ते तुमचं जर आलं किती 6/30 मायक्रोफॅरेड पाहिजे रिक्वायर्ड आहे. तुम्ही जर चेक केलं की समजा तुम्ही हा ऑप्शन निवडला, एक मिनिट हा, समजा तुम्ही हा ऑप्शन निवडला त्याप्रमाणे नाही आलं तर दुसरा ऑप्शन निवड, म्हणजे तुम्हाला ते ट्रायल मेथड करायचं आहे. पण ह्या अँडचा अर्थ काय घ्यायचा, सिरीज, म्हणजे हा सेट आणि हा सेट दोन्ही पण पुन्हा सिरीज मध्ये, त्याप्रमाणे तुम्हाला आन्सर काढावा लागेल. आणि ते किती यायला पाहिजे, 6/13 मायक्रोफॅरेड यायला पाहिजे. सो इट इज कम्प्लिटली ट्रायल अँड एरर बेसिस, आणि प्रत्येकाची व्हॅल्यू किती आहे 2 मायक्रोफॅरेड. बघा बघायचं 1/3c प्लस 1/c प्लस 1/c प्लस 1/c प्लस 1/c, हे सॉल्व्ह केलं तर पुन्हा टोटल काय ना 4/c येईल, म्हणजे 1/3c प्लस 1/4c असं झालं तो, याचा अर्थ सॉरी 4/c झालं सॉरी. ठीक आहे, पुन्हा यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन c प्लस 4 × 3c डिवाइड बाय c प्लस 3c, सर यांचा मल्टिप्लिकेशन 3c². So this is 1/c इक्विव्हॅलंट, बरोबर. मग आता हे 4 × 3 म्हणजे 12c, ते आलंय 12c प्लस c म्हणजे 13c अपॉन 3c², आणि प्रत्येकाचा हा मग c कॅन्सल झाला याच्यामध्ये. ओके, म्हणजे काय आलं 13/3 × c, बरोबर. पण c ची व्हॅल्यू 2 आहे, म्हणून काय ना 13/2 × 6, बरोबर ना. 2 × 6 झाल्यावर एक मिनिट हा, तिथे 6 आहे. दिस इज 1/c नेट, मग उलट केला की काय येणार, c नेट इज इक्वल टू 6/30. ठीक आहे, ते इथे केले बघा. समजलं तुम्हाला आहे, Yes, sir. सर्वांना समजलंय. हो हे समजलं. ओके ठीक आहे, नेक्स्ट बघूया. ओके बरं, त्याच्यामध्ये ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. मीटिंग 40 मिनिट्स झाल्यावर आपण स्टॉप करतोय आजच्या दिवस. ठीक आहे, Okay, sir. ओके. पुढे बघा काय, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स सी. तर लक्षात घ्या, तुम्हाला ह्याच्यावरून लक्षात द्यायला पाहिजे की कॅपॅसिटरवर भरपूर प्रश्न आहेत बघा. मग त्याच्या बाजूलाच हा कॅपॅसिटी आहे, पुन्हा बरेच क्वेश्चन कॅपॅसिटरवर येण्याचे चान्सेस असतात. ते क्वेश्चन जास्तीत जास्त सोडवायला प्रॅक्टिस करा. सिरीज मध्ये काय असतं आणि पॅरल मध्ये काय असतं तुम्हाला माहितीच आहे. सिरीज म्हटल्यावर रेसिप्रोकल काढायचं, पॅरल म्हटल्यावर सिंपल ऍडिशन करायचं. ठीक आहे, बघूया आपण ऑप्शन, सॉरी क्वेश्चन बघूया. Okay. A parallel plate capacitor C is connected to a battery and charged to potential difference V. ठीक है, पुन्हा सांगतो, parallel plate capacitor of capacitor C is connected to battery and charged to potential V, and another capacitor of capacitance 3C is similarly charged to potential difference 3V. The charging battery is then disconnected and capacitors are connected in parallel to each other in such way that positive terminal of one is connected to the negative terminal of the other. Final energy of the configuration is. आता एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटी हा फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला, एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटी त्याबद्दल काय आयडिया आहे का तुम्हाला. एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटी हाफ CV², येस, नंतर बरोबर. हाफ Q²/C, मग त्याचा आपण वापर करूया. हाफ QV.
बरोबर आहे. बघूया. एनर्जी स्टोअरिंग कॅपॅसिटीचे 2-3 फॉर्म्युले. पहिला आपण समजा हा फॉर्म्युला घेतला, लक्षात घ्या एनर्जी स्टोअरिंग कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू सी ना, इज इक्वल टू 1/3 पहिला 1/2 ना, 1/2 CV स्क्वेअर आहे माझ्यामध्ये, अँड 1/2 सी क्यू इंटू बी एक आहे. ओके, नंतर आहे 1/2 क्यू बाय व्ही आहे. 2/v आहे, क्यू स्क्वेअर क्यू अपॉन क्यू बाय व्ही, सी व्ही इज इक्वल टू क्यू बाय व्ही. हा क्यू स्क्वेअर अपॉन सी ना, बरोबर. हा एक CV स्क्वेअर बरोबर. बघा आता फॉर्म्युला मला एकदम तिन्हीच्या तिन्ही क्लिअर होत नाही. एक हाफ CV स्क्वेअर बरोबर आहे, हो क्यू इंटू व्ही बरोबर आहे, क्यू बाय व्ही आहे, हो सर. आणि क्यू स्क्वेअर हा अपॉन हा बरोबर आहे. बरोबर आहे ना. आपल्याला त्यांनी काय हा सर. विचारलंय का बघा, विचारलंय त्यांनी की फायनल एनर्जी किती आहे कॉन्फिगरेशनची. त्याच्यामध्ये तुम्ही जो आन्सर पाहिजे सगळे सी इंटू बीच्या फॉर्म मध्ये, बरोबर. सी इंटू बीच्या फॉर्म मध्ये म्हणजे जो फॉर्म्युला एकच लागणार, हाफ CV स्क्वेअर वाला, बरोबर. ओके, 1 मिनिट हा. ठीक आहे. आता पहिल्यांदा त्यांनी काय केलंय, एक कॅपॅसिटर घेतला, त्याची कॅपॅसिटी किती होती C, आणि त्याला करंट कुठे गेला, पोटेन्शियल डिफरन्स V ला करेल. दुसरा कॅपॅसिटर घेतला B, त्याची कॅपॅसिटी किती होती 3C, आणि पोटेन्शियल डिफरन्स किती आहे 3V. तर 3C एवढी कॅपॅसिटी आणि तो कनेक्ट कुठे गेला 3V ला कनेक्ट केला, बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला नंतर मग हे दोन्ही पण डिस्कनेक्ट केले. मग आता हा चार्ज झाला, हा पण चार्ज झाला. ओके, नंतर मग ते कसे कनेक्ट केले आहेत, पॅरलल कनेक्ट केले. पण पॅरलल कनेक्ट करताना पण बघा इथे प्लस चार्ज आहे, इथे मायनस चार्ज आहे, पण त्याच्यामध्ये कनेक्ट करताना ह्याचा प्लस याच्या मायनसला जोडला, हे लक्षात घ्या. म्हणजे इथे प्लस आहे. जेव्हा असे जोडतात ना, तेव्हा बघा जेव्हा नॉर्मली जेव्हा पॅरलल कनेक्शन असतं दोन्ही कॅपॅसिटरचं, तेव्हा त्यांच्यामधला पोटेन्शियल हा सेम असतो. इथे पण V आहे, इथे पण V आहे. पण जेव्हा ते असे कनेक्ट करतात प्लसला मायनस आणि मायनसला प्लस, तेव्हा पोटेन्शियलचा डिफरन्स येतो, लक्षात घ्या. ओव्हरऑल पोटेन्शियल काय येणार आहे, पोटेन्शियलचा डिफरन्स येणार V मायनस V डॅश जे काय असेल ते. ठीक आहे. मग पहिले ह्याचं पोटेन्शियल, ओके, ह्याचं पोटेन्शियल किती ते आपल्याला बघावं लागेल, नंतर ह्याचं पोटेन्शियल किती ते बघावं लागेल, नंतर मग ते पोटेन्शियलचा डिफरन्स घ्यावा लागेल, तो तुमचा ओव्हरऑल V, नंतर एनर्जीसाठी येणार तुमचा हाफ CV स्क्वेअर. ओके, आता पहिल्यांदा आपल्याला C ची व्हॅल्यू, C नेट घ्यावं लागेल, C नेट, आणि V पण नेट घ्यावं लागेल. आता C नेट मध्ये काय येणार, दोन्ही पण पॅरलल मध्ये कनेक्ट केले, पॅरलल कनेक्ट केल्यामुळे CP येणार तो, बरोबर ना. CP म्हणजेच आता पॅरलल मध्ये ऍड होणार ते एक C आणि दुसरा 3C आहे, म्हणजे टोटल काय होणार 4C होणार. हा झाला तुमचा C नेट 4C, आणि V नेट काढताना मी काय सांगितलं, दोघांच्या पोटेन्शियलचा डिफरन्स घ्यायचा, बरोबर आहे. मग आता दोघांचं पोटेन्शियल किती आहे ते बघूया आपण. बघा सोल्युशन मध्ये बघा, एक मिनिट हा. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा सोल्युशन मध्ये बघा, both capacitors are parallel, equivalent capacity 4C, net potential is what 3V minus V. काय आला डिफरन्स, काय आला, कोणत्या सेंटेन्स मध्ये डिफरन्स आला, सेंटेन्स बघा, सेंटेन्स काय होता, they are connected such that पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ वन इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ अदर. जेव्हा असं असेल तेव्हा टोटल पोटेन्शियलचा डिफरन्स घ्यायचा. ओके, अदरवाईज पोटेन्शियलचं काय झालं असतं, ऍडिशन झालं असतं, पण तसं इथे नाही झालंय, कारण डिफरन्स का, कारण ते प्लस मायनस कनेक्ट केले म्हणून. 2V आला, तो C इक्विव्हॅलेंट आला 4C, C नेट आला 2V, फॉर्म्युला वापरला, आन्सर आला 8CV स्क्वेअर. दिस इज ऍक्च्युली, हा V लिहायला नाही पाहिजे इथे, प्रिंटिंग मिस्टेक, इट्स एनर्जी, E येणार. ठीक आहे.
एनर्जी इज इक्वल टू 8 CV². कळतंय का? ओके, नेक्स्ट बघा आता. सर ते सोल्युशन दाखवा ना सर एकदा 1 मिनिट थांबून दाखवा ना. एक मिनिट हा. पटापट बघून पुढे पुढे चला हा. आपल्याला जेवढं जमेल तेवढं फास्ट करायचं. समजलं सोल्युशन? हे हा सर. हे महत्वाचं आहे. ठीक आहे. इज एनर्जी, प्रिंटिंग मिस्टेक आहे, व्ही इथे ई पाहिजे, हाफ CV². आता हा व्ही कॅन्सल झाला असता. ओके, बरं. नेक्स्ट मध्ये काय सांगितलं बघा. मेटलिक स्पियर ए आयसोलेटेड फ्रॉम अ ग्राउंड ई चार्ज टू 50 मायक्रोकुलम. एक स्पियर आहे, त्याचे चार्ज किती आहे त्याच्यावर? 50 मायक्रोकुलम. दिस स्पियर इज ब्रॉट इन कॉन्टॅक्ट विथ अदर आयसोलेटेड मेटलिक स्पियर बी विच इज the sphere is brought in contact with other isolated metallic sphere B of the half the radius of sphere A when the charge on the two isolated sphere A and B are in the ratio. तर सिनारिओ काय सांगितलं त्यांनी बघा. काय सांगितलं आहे? एक चार्ज आहे ए, ओके, तर फुल्ली चार्ज केला. दुसरा चार्ज आहे रेडियस RB आहे बी, ह्याला पूर्ण चार्ज केला, नंतर ह्याला कनेक्ट केला. आता आपल्याला माहिती आहे की जसं हीट फ्लो होते, हीट कुठून कुठे फ्लो होते नेहमी? हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. तसं चार्ज पण आहे, जिकडे जास्त चार्ज आहे तिकडून लोअर चार्जला चार्ज ट्रान्सफर होणार. ओके, कुठपर्यंत चार्ज ट्रान्सफर होणार? जोपर्यंत दोघांचं पोटेन्शियल सेम म्हणत नाही तोपर्यंत. म्हणजे VA इज इक्वल टू VB हे कंडिशन आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आता पोटेन्शियलचा फॉर्म्युला बघा, लक्षात घ्या. पोटेन्शियलचा फॉर्म्युला 1/4πε0 Q/R. आता पहिल्यांदा चार्ज QA येईल तेव्हा RA येईल, आणि QB येईल तेव्हा RB येईल. पण तुमचा जो बीचा रेडियस आहे हा एच्या रेडियस पेक्षा निम्मा आहे, मग ते फक्त पुट करणार आहे यामध्ये. ठीक आहे. आणि विचारलं काय ह्याच्यामध्ये? चार्जचा रेशो मिळालाय, QA/QB चा रेशो विचारलाय, मग तो आरच्या टर्म मध्येच येणार, कारण बाकी 1/4πε0 तर कॅन्सल होणार आहे. बघूया सोल्युशन आपण. सर मीटिंग रिजॉइन करायची आहे का? रिजॉइन करू नका आजच्या दिवस, हा ठीक आहे.